नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 9 एप्रिल 2026. आता कुत्री कुठली भुकायला लागली तिथे मला बघितलं पाहिजे, कारण की वांढरं आलेत ना, झाडावर आहे ती. अरे आता फ्रीज पुसायला लागले. ठीक आहे, फ्रीज पुसायला लागले. पपई पिकलाय का? कोथिंबीर बाद झाली असेल. कलंगड ते काय महाग आहे. मला ती की कापून चाकू. कलंगड खातो थोडस. माग काय वांढरच जाणार की आम्ही मग अचानक वांढर जायला लागलेत माग. आता धू तरी पहिला धुतल्या एक दे की. तूच काय लागले मला दे की. गोड आहे की. गोड आहे. आज आईनं चपाती केल्या. म्हणजे कसली चपाती केली माहिती आहे का? त्यात घातल्या हळद. म्हणजे हळद घातलेली चांगली असती ना. हळद आणि काय घातल्यास? हळद आणि ओवा घातल्या. हे का पिवळी चपाती केल्या. म्हणजे खायला हेल्दी असते त्यामुळे केल्या. ही पिवळी चपाती आहे आणि नॉर्मल चपाती दावतो मला. ही नॉर्मल चपाती आणि पिवळीने ही दावतो बघा. त्याचा फरक बघा आहे का. ही नॉर्मल आहे, ही पिवळी चपाती. एक कालवण काय केलं मला ती कळना. बघतो जरा. नाही भाजी आवडते. भाजी करपली बघ चट भाजी वाजायला लागल्या. थोडंसं पाणी होत त्यात. बरं बघू. तांदळाची भाजी आहे. मला वाटलं पालकची भाजी आहे. तांदळाची भाजी केली. हे बघा करपल म्हणून गडबड बघा किती आहे. टक लवकर करपल. टाकली पाणी. आता हा देऊ. आता आवाज येत नाही. किती केलं त्यास पिवळ्या चपात्या? दररोज हळद टाकत जा चपातीत. किती केलं बघा. किती केलं ते? 4 चपात्या केल्यात पिवळ्या. आणि तेव्हा नॉर्मल चपात्या त्या 5 केल्या त्या. म्हणजे एकूण 10 चपात्या. गवारीची भाजी पण केली मस्तपैकी. कचरा टाकाय चालल्यास? बसायचं चाललं म्हणते. गॅस बंद करू काय? पाणी आटलं वे. जाऊ नको बाहेर. वांढर आहे ती. बाहेर वांढर आहेत म्हणून मी आता आलोय. गेली वांढर लय आलते ना आता मगाशी, त्यामुळे मी पळून आत झालोय. हो वर आहे ते. कावळं नव्ह तिकडं पलीकडे आहे. होय वांढर होय. पिल्ल आहे बारक. होय बघायला लागले आहे का. अहो पिल्ल बघ किती. तेव्हा तुला झोम करून जातो. कुठे गेले? आई सोडून गेली. बाई वांढर बसले इथं. वांढर झोम करून जातो. पिल्ल पण आहे त्याचं आहे का. उंबराच्या झाड्यावर बसले. चपाती दे की त्याला. ते खाली आलं पाहिजे ना. एकच आहे का? काय आणू फडक? ही काय इथंच पडले. टिप काढू नको. आपटायला लागल्यात कशाला. परशी फुटेल. आई ग बघू काय पडलंय ग. हे वाटतं काय ते हा संक्रांतीचं ठेवलंय. बघू चांगलं आहे ग. ठेव तिथं. कुंकूच आहे वाटतं. इथं सोपले आणतो. ते इडलीचं भांडं काढ की. हो ते कोपऱ्यात आहे बघ. कधी तर करायला इडल्या करत जा की कधीतरी खायला आमासनी. जरा पुसलंय दिवस झालं काढलं नाही ना तिथले, त्यामुळे ते घाण झाले ग. यात ह्याचं पाणी होतं ना यात. ते महाकुंभला गेलते ते कोणती त्यांच्यात आहे का अजून? आपलं संपलं. ह्याच्यात पाणी होतं ते जेव्हा महाकुंभ मेळा होता का नाही
तेव्हा कोणतरी गेलेलं त्यांच्याकडनं आम्ही आणलेलं आहे पाणी मागून, पण संपलं यात पाणी आता नाही आहे. अगं ही काय फडकं दिलंय तुला? पाणी तर आण जरा. तर पाणी कुठलं येऊ पाठवे? थांब की सोडू नको. घाण झाले की ग पाठ, बाहेर निघतो. पाठ लय घाण झालाय, धुवायचा येऊ पाठ. कारण की लय दिवस झालं येऊ पाठ धुतला नाही ना, म्हणजे लय दिवसातनं काढलाय आहे ना खाली पाठ. एक दोन वर्ष तर पाठ हाय असा होता खाली, तो आत्ता काढलाय. आता हे पाणी मारतो थोडंसं, भिजून घाण लवकर निघेल ना, घासायला लागले. अगं वाशा लागलाय लय. कसं काय फुटलंय? आणि आवाज कसला आला बाई याचा टोपणाचा? देवगड काय करू ये इधर बाई, वाशा लागलाय. बघ की ते फट्ट दिशेने आवाज आला टोपण काढल्या. कुठं आहे एवढ्या लांब? तू टोपण इथं काढलीस होय तू, आणि इथं उडालं टोपण, इथं उडालं बघा. कारण की त्यात हवा भरलेली ना, नारळाचं पाणी, मग ते हवा भरून भरून जाम झालं असेल बाटल्या, आहे ना. दे तिथं फेकून, इथं नारळाला दे. हा, नारळाच्या झाडाला नारळाचं पाणी 4-5 महिने झालं असतील बाई याला टोपण. नारळाचं पाणी कसं काय ग? पाणी उकळायला लागले बा, नारळाच्या झाडाला टाकल्या कसं उकळायला लागले बा, बुडबुड यायला लागले. असं वाटायला आषाढच आहे. पप्पा इथं घाण काढायला आले. एक बोलणार नाही, 2 काय बोलणार झाले ते. इथं सगळं काढायला लागलेत का इकडं तर सगळं वलं झार आहे. हे वाळलं आहे ना, त्यामुळं ढीग लावायला लागली. पेटवायचं आहे ना नंतर. ही वाळू तिकडं पण आहे की ते, तेच की वाळू जरा सगळं कडकडीत, मग पेटवाईल. कुठलं हे आता बघू की, वाळलं पाहिजे ना सगळं, वाळ्याशिवाय काढता येत नाही. मित्रांनो आता 7:30 वाजले त्या. आता तांदूळ आणायचं आहे ना, कारण की तांदूळ संपले. रेशनचं तांदूळ आणते ना आम्ही. पहिला लाईट लावतो कारण की इथं सगळा अंधारच दिसतोय. कारण रेशन अजून आलं नाही, कारण की आम्ही रेशनचं तांदूळ वापरते ना, आणि घरात नाही तांदूळ आणले. पण ती एवढं तांदूळ आहे, हे काय ही एवढंच तांदूळ आहे, आणि एवढं काय पुरणार नाही तांदूळ. मग माझ्याकडं आहेत होते 200 रुपये. आईला आता विचारतो तुकडा तांदूळ आणू दे का, कारण की तांदूळच नाही ना. परत आजच्या पुरता भात करण्यापुरता तांदूळ आहे एवढं, हे आजच्या पुरता आहे. मग उद्याच्याला तांदूळ पाहिजे ना भात करण्यासाठी. मग आता आईला विचारतो कुठलं तांदूळ आणू. माझ्याकडं पैसे आहेत ना 200 रुपये. पगार काय 10 तारखेला होतं आहे. पगार झाल्यावर मग एकदम तांदूळ आणायचं. आई तांदूळ आणायचं ना, कुठला आणू? आणि काय आणू? शेंगदाणा अर्धा किलो. आणि बस एवढंच? म्हणलं माझ्याकडं होतं तेवढं 200 रुपये, म्हणलं तुला विचारावं तुकडा तांदूळ आणू का. आणि काय नाही आणायचं दुसरं? डाळ बीळ आहे काय? आहे ना सगळं? बरं आणतो तेवढं तुकडा तांदूळ. आणलं आत्ता तांदूळ आणलं अर्धा किलो, आणि शेंगदाणा आणलं येताना. आता ही देतो, धर का ही धर. तांदूळ आणि शेंगदाणा आहे. किती दिवस जाईल तांदूळ? महिनाभर जाईल म्हणते तांदूळ. महिनाभर जाईल काही तांदूळ बागे. ते मधलीत पाणी जास्त घालायचं नाही यात. बासमती तांदूळ आहे, बासमती तांदूळ आणलेला ना, आणि ह्याच्यात पाणी घातलेलं जास्त चालत नाही, नाहीतर चिकट होतो ना भात. त्यात काय नेमकं कशाचं कालवण करायला? हे काय काकडे घेतल्या, कोशिंबीर करायला लागल्या. कोशिंबीर ही काय घालल्यास? मिठ्ठू मीठ घातली कोशिंबीर मध्ये. पहिल्यांदाच कोशिंबीर, ओहो पहिल्यांदाच कोशिंबीर करायलास काय? तेल टाकतेस मी कोशिंबीर मध्ये? दही टाकायचं. दही आणि काय? दही आहे का बघ बरं त्यात.
काय वाटतं ते टमाटे चिरते. आणि काय टाकायचं ते टमाटो जिरं मोहरी जिरं. पहिल्यांदाच कोशिंबीर करायला आज पहिल्यांदा हे बारीक टमाटे चिरते एकदम बारीक. बारीक कोशिंबीर झाल्यावर दे मला खायला बघूया बघू कसं होतं जरा. प्रयत्न करा म्हणजे. प्रयत्न कर कसे होत्या बघ जरा बारीक टमाटे चिरून दे मला लवकर दे. बरं चालते तांबड आहेत की काही हे काय दांडगी दांडगी तांबड हे आहेत ती नाही, हे बारीक घे. केवढी तांबड आहे बघा दांडगी दांडगी ही तर ही कशाला चिरायला ती बाद झाली ती ते जरा मोहरी- बाद आहे. तू चिरून दे तू काय मला उशीर होईल रे. थांब मोहरी काढायला लागल्या मोहरी काढायला लागल्या मी कडे आली आहे. घासच वरनं टाकायला आलीस होय पण ती कच्चं लागणार ना कोशिंबीर जरा शिजवते ते. मग कशी लागते बघू काय आता मीठ नाही त्यात टाकलंय, हलवायचं अजून. थोडंसं मीठ टाक ना त्यात हलवून नाही टाकलंय मी जरा आणि मीठ. एवढं बारीक चिरवलेस होय हम्म. कोशिंबीर टमाटो मस्तपैकी कोशिंबीर केल्या बघा मोठं ही करते बघ, मोठं मोठं करते रे. ते जे आणि बघू मिठू खाऊन बघ बरं कशी लागत्या पण की हलवायचं रे. मिक्स कर सगळे एकदम त्यात मीठच नाही मी आत्ता खाऊन बघितलं तर पण चांगलं लागते. पण मीठ कुठं आहे तेव्हा चव ना त्याला मीठ जास्त टाकायचं असते तुला बीपी आहे म्हणून मीठ टाकलं नाही सोय रे चांगलं लागते की रे. आता बघ मी काय आता बघू हां आता मीठ आहे काय घातलीस त्यात काय नाही हलवायचं होतं. हां तरी म्हणलं असं का लागल तर मस्त झाले जेवताना खातो मग आता ठेव मी ठेव ये. तिकडे ठेवतो थांब जरा हलवतो. दही जरा अजून जरा दही आणि ते- दही दही काय कुठं कसं म्हणजे इकडं ठेवलं सोय बघा मला कोशिंबीर गाळ्यात खाऊन. नाही ग दहीत सगळं पाणीच आहे की ग नाही ते पाणी काय येतं. हां नाही मीठ घालू घालून बस. बाद झालं किती घालतीस मीठ मीठ काय दही ठेव लागतंच ते. ही फ्रीजमध्ये ठेव की झाले काय खरं चांगलं. मग मस्तपैकी ठेव फ्रीजमध्ये थांब जरा बघू दे पहिला चाटतो. हम्म. ठेव. ठेव फ्रीजमध्ये हम्म.